समास 7 युगधर्म निरूपण. हे विश्व मिथ्या आहे, बदलते आहे, हे जरी खरे असले तरी ते उत्तम प्रकारे चालण्यासाठी आपल्याकडे वर्णाश्रम व्यवस्था आखून दिली आहे. जेव्हा त्यानुसार समाज चालत नाही तेव्हा सगळाच गोंधळ माजतो. त्याचे येथे वर्णन केले आहे. सुरुवातीला गृहस्थाश्रम कसा श्रेष्ठ आहे ते सांगितले. जिथे अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह ही षटकर्मे चालतात, तसेच भक्तिमार्गाचा अवलंब केला जातो, तो गृहस्थाश्रम धन्य होतो. तरी देखील ज्याला केवळ भगवंताचाच ध्यास लागला आहे त्याने संसाराचा त्याग करून भगवत प्राप्तीसाठी झटावे. परंतु काही जण मात्र याचा गैरफायदा घेतात. तेव्हा स्वतः नीट पूर्ण न होता इतरांनाही चुकीचे मार्गदर्शन करतात. श्री समर्थांच्या वेळचा ब्राह्मण वर्ग अशा प्रकारे दिशाहीन वागत होता, म्हणून असा समास ते लिहून गेले. मात्र यात केवळ पूर्वजांना, वडिलांना नावे ठेवण्याचा हेतू नसल्याने अखेरीस क्षमा मागून समास संपवला आहे. श्रीराम नाना वेश नाना आश्रम, सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम, जेथे पावती विश्राम, त्रैलोक्यवासी. देव ऋषी मुनी योगी, नाना तापसी वीतरागी, पितृ आदि करून विभागी, अतीत अभ्यागत. गृहस्थाश्रमी निर्माण झाले, आपला आश्रम टाकून गेले, परंतु गृहस्था गृही हिंडो लागले, कीर्तिरूपे. या कारणे गृहस्थाश्रम सकळांमध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. जेथे षटकर्मे चालती, विद्योक्त क्रिया आचरती, वाग्माधुर्ये बोलती, प्राणिमात्रासी. सर्व प्रकारे नेमक, शास्त्रोक्त करणे काही एक, त्याही मध्ये अलौकिक, तो हा भक्ती मार्ग. काया वाचा जीवे प्राणे, कष्टे भगवंता कारणे, मने घेतले धरणे, भजन मार्गी. ऐसा भगवंताचा भक्त, विशेष अंतरी विरक्त, संसार सांडून झाला मुक्त, देवा कारणे. अंतरापासून वैराग्य, तेची जाणावे महद्भाग्य, लोलंगते एवढे अभाग्य, आणिक नाही. ऐसा जो का योगेश्वर, अंतरी प्रत्ययाचा विचार, उकलू जाणे अंतर, प्राणिमात्रांचे. ऐसी वृत्ती उदासीन, त्याहीवरी विशेष आत्मज्ञान, दर्शन मात्रे समाधान, पावती लोक. जनास दिसे हा दुश्चित, परितो आहे सावचित, अखंड जयाचे चित्त, परमेश्वरी. उपासना मूर्ती ध्यानी, अथवा आत्मानुसंधानी, नाही तरी श्रवण मननी, निरंतर. पूर्वजांच्या पुण्यकोटी, संग्रह असिल्या गाठी, तरीच ऐसियाची भेटी, होये जनासी. या कारणे मुख्य प्रत्यये, प्रचिती वीण कामानये, उपाया सारिखा अपाये, शहाणे जाणती. वेडे संसार सांडून गेले, तरी ते कष्ट कष्टोची मेले, दोहीकडे अंतरले, इहलोक परत्र. रागे रागे निघून गेला, तरी तो भांड भांडोची मेला, बहुत लोक कष्टी केला, आपणही कष्टी. निघून गेला परी अज्ञान, त्याचे संगती लागले जन, गुरु शिष्य दोघे समान,
अज्ञानरूपे। संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजोन निघोन गेला, तेणे जन पावन केला आपणा ऐसा। एके संगतीने तरती, एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी। जेथे नाही विवेक परीक्षा, तेथे कैची असेल दीक्षा, घरोघरी मागता भिक्षा, कोठेही मिळेना। नीच प्राणी गुरुत्व पावला, तेथे आचारची बुडाला, वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे। ब्रह्मज्ञानाचा विचारू, त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू, वर्णानां ब्राह्मणो गुरुः ऐसे वचन। ब्राह्मण बुद्धी पासून चेवले, आचारापासून भ्रष्टले, गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे। कित्येक दावल मलकास जाती, कित्येक पीरास भजती, कित्येक तुरुक होती आपले इच्छेने। तुरुक म्हणजे मुसलमान। ऐसा कलयुगींचा आचार, कोठे राहिला विचार, पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे। गुरुत्व आले नीचयाती, काही एक वाढली महंती, शूद्र आचार बुडविती ब्राह्मणाचा। हे ब्राह्मणास कळेना, त्याची वृत्तीच वळेना, मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा। आम्हीही तेची ब्राह्मण, दुःखे बोलिले हे वचन, वडील गेले ग्रामणी करून आम्हा भोवते। आताचे ब्राह्मणी काय केले, अन्न मिळेना ऐसे झाले, तुम्हा बहुतांचे प्रचितीस आले किंवा नाही। बरे वडिलास काय म्हणावे, ब्राह्मणाचे अदृष्ट जाणावे, प्रसंगे बोलिले स्वभावे, क्षमा केले पाहिजे। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे युगधर्म निरूपण नाम समास 7वा। श्रीराम।